काय रे समाधान? काय झालं? नाही, असं बाहेर का बोलावलंस? अरे घरीच भेटलो असतो की आपण. नाही नाही, घरी नको. काय आहे, एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. ती जयडीच्या लग्नाबद्दल. जयश्रीच्या लग्नाबद्दल? होय. ही बाकी बरं केलंस बघ. समाधान, अरे तुम्ही तिच्या लग्नाचा पुन्हा विचार करताय, ही चांगलीच गोष्ट आहे. खरं तर हा विषय काढायचा माझ्या मनात होतं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं. हे बघ, तिचं वय काय जास्त नाही हं? आणि अख्खं आयुष्य पडलंय यार तिच्या समोर, म्हणून म्हणतो. आणि आता काळ बदललाय, लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत बसू नकस. होय नाना, आमचं बी मत तेच होतं. जयश्रीला एक स्थळ आले. अरे वा, चांगलंच आहे की. मग कुणाचं स्थळ आलंय? खरं तर आपल्या माहितीतलंच आहे, गावातलंच आहे म्हणा की. गावातलं? कोण रे? हर्षवर्धनचं स्थळ आलंय जयडीला. काय म्हणजे परवा त्यांनी स्वतःहूनच मागणी घातली जयडीला. काय सांगतोयस? खरं? नाहीतर काय, काय करावं हीच काय कळना झालंय बघा मला. अरे पण हे असं कसं? म्हणजे हे काय मध्येच? अहो त्याचं म्हणणं पडलं की त्याचं बी लग्न मोडलंय आणि जयडीचं बी. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं समजून घेऊ. कसं आहे, जयडी हुशार आहे, कर्तबगार आहे. म्हणजे पुढे जाऊन तशी बायको मिळाली तर हर्षवर्धनच्या कारकिर्दीला आणखीन जरा उभारी येईल असं वाटतंय त्याला. नाही ते खरं आहे, पण त्याच्याशी सोयरीक म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? अहो मला तर काय सांगावं, कसं बोलावं काहीच कळना झालंय बघा. म्हणून म्हटलं तुमच्याशी जरा बोलून घ्यावं. आता मी काय सांगणार आहे याच्यात? हा निर्णय खरं तर तू, पुष्पा, जयश्री आणि वाटलंच तर घरातल्या सगळ्यांनी मिळून घ्यायचा. तुम्हाला जे वाटेल, तुमच्या सगळ्यांच्या मनाला जे पटेल तोच निर्णय घ्या. मला विचारशील तर मी एवढंच सांगेन की जो काय निर्णय घ्याल ना, तो सगळा पुढचा विचार करून मग घ्या. पुढचा विचार करून मला असं वाटतंय की हे लग्न होऊ नये म्हणून. कसं आहे नाना, आपली न त्यांची बरोबरी नाही ना होऊ शकत. त्यात पडली आपली पोरीकडची बाजू. पुढे जाऊन काय अडचण निर्माण व्हायला नको. आणि नाना, शीतलच्या बाबतीत असं घडलं होतं म्हटल्यानंतर मला जरा अवघडच वाटतंय. म्हणून नकोच ती. उगाच त्याच्यामुळे घरात आणखीन काय वाद वाढायला नकोत. मी सरळ नाही म्हणून सांगणार आहे. अरे एवढं सगळं ठरलंय तर जाऊन सांग की. अहो, तेच कसं सांगावं ही कळना झालंय मला बघा. समाधान, हं. जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. उगाच इज्जत गोंगडे ठेवण्यात काय अर्थ नाही. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही त्या गाडीत बसायचं कशाला? भेटून सरळ नाही म्हणून सांगून टाक. आता आमच्या शीतलने स्पष्टपणे सांगितलं मला काही पसंत नाही. ते जाऊन सांगितलं की बाबा शीतलला काय पसंत नाही. पण त्यांनी राग मनात धरू नये म्हणजे झालं. त्यानं जर मनात राग धरला ना तर अवघड जागचं दुखणं होऊन बसायचं. तू शांतपणाने समजून सांग त्याला, तसं काय बी होणार नाही. मी काय म्हणतो, तू त्याला भेटायला जाताना पुष्पाला संघ घेऊन जा की. बरोबर आहे तुमचं नाना, तसंच करतो. एका आता फोन लावतो लगेच त्याला. अरे काय वेट 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 ते वेट करू करू आमचं वेट कमी व्हायची वेळ आली. अहो भैया थोडे दिवस थांबा की. निर्णय काय सोपा आहे का त्यांच्यासाठी? तुम्ही अजिबात काळजी करू नका, निरोप येईल त्यांचा. हा येस, थिंक पॉझिटिव्ह. येईल नाही येणारच. एकतर आम्ही वरतोंड करून त्या शितलीला बोललोय, पुन्हा तोंडावर पडायची वेळ येईल. मागच्या वेळी पण आम्ही हारलो होतो, यावेळी पण ती जिंकल आम्ही हारल. अहो भैया मी म्हणतोय ना, थिंक पॉझिटिव्ह. मामाचा फोन. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. हा मामा बोला. भैया आज आहे ना गावात? हो गावातच आहे, बोला की काव. म्हणजे घरात आहे का ऑफिस मध्ये? घरीच आहे, बोला की काव. नाही म्हणजे तुमच्या संग जरा बोलायचं होतं म्हणून आम्ही येणार होतो, मी आणि पुष्पा. काय आहे, समोरासमोर बसूनच बोललो असतो ना. काय नाही, बँकेचे थोडीशी कामं काढली होती. या तुम्ही बोलू आपण समोरासमोर. बर बर. टॅलेंट
थिंक पॉझिटिव्हली एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्हली. भैया मी म्हणलं होतं का नाही थिंक पॉझिटिव्हली. देर यू आर. मामा आणि मामी दोघ जण इकडे येतात म्हणजे काहीतरी गुड न्यूज असणार. भैया तुम्ही एक काम करायचं, तुम्ही फक्त रुबाबात राहा, तुमची आप सोडू नका. अहो मामा म्हणलेच पाहिजेत, पोरगी कुणाला देतोय तर भैयाला. भैयाला. चांदवडीच्या माननीय श्री संचालक साहेब हर्षवर्धन देशमुखला. आता गावात फक्त एकच दोन. टी 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 टी. पुष्पे, अगं तुझं आवरलं का नाही? चल की निघूया आपण. हा निघूया की. आओ आपण तिकडे जाऊन सांगणार आहे खरं, पण तुम्ही ठरवलंय का तिथे गेल्यावर काय सांगायचं, कसं सांगायचं? माझा विचार झालाय, जाऊन फक्त त्याला नाही म्हणून सांगायचं एवढंच, बाकी काय. अहो हे बघा, तुम्ही परत एकदा जरा विचार करा बरं. गावातल्या देशमुखाचं स्थळ असं परत परत येणार आहे का? त्यात आपल्या जेडीचं असं झालेलं आणि एवढं सगळं माहित असून सुद्धा त्यांनी स्वतःहून विचारले. तुम्ही परत एकदा विचार करा. अहो भैया बरोबर तिचं लग्न झालं तर आयुष्याचं सोनं होईल तिच्या. बघा बाबा. ठीक आहे, तू चल, आपण रस्त्यात बोलू. चल काय चल, तिथं गेल्यावर तुम्ही तुमच्या मनासारखं बोलणार, मग मला कशाला घेऊन चाललाय? तिथं काय भाईयाचा गैरसमज झाला, काय झालं तर तू सावरून तरी घेशील, म्हणून तर तू पाहिजेस तिथं. म्हणजे मला वाईटपणा? अगं तसं नाही पुष्पे, तू समजून का घेत नाही ग? अगं आपली पोरीकडची बाजू आहे, आपली पडती बाजू आहे. अगं तिकडं देशमुखाचं घर, सगळा राजेशाही थाट. आपलं कुठंतरी जुळणार आहे का? हा, कुठंतरी तोलामोलाचं घर असतं तर ठीक आहे, म्हणूनच म्हणतोय. नंतर काय झालं तर ते निस्तारत बसण्यापेक्षा आत्ताच काय ते क्लिअर सांगावं त्यांना आपण. अहो पण ते वचन देऊन गेलाय की. बोलायला कोणी बी बोलतय, उद्याचं कोणी काय सांगितलंय? नाही ना, आपल्याला ते परवडणार नाही. आणि पोरीला तरी झेपणार आहे का आपल्या? माझ्या पोरीचं नका काढू, ती मस्त खमकी आहे. अगं मस्त खमकी आहे हे पण कळतंय की मला, पण मागं तिच्या बाबतीत काय घडलं ते माहितीये ना तुला. परत तसं काही होऊ नये म्हणून माझा जीव तुटतोय. दैव देतन कर्म नेत म्हणतात ना, तशातली गत झाली. आता तिच्या नशिबातच नाही असला नवरा, त्याला आपण तरी काय करणार? मला तर वाटतंय तिच्या बी नशिबात माझ्यासारखं राबायचंच लिहिलंय. अगं असलं कसलं बोलतीस ग तू? हे बघा, मला तर वाटतंय ही स्थळ जेडीसाठी योग्य आहे. आपण जास्ती गाजावाजा न करता तिचं लग्न लावून देऊ.